नमस्कार. आज नवरात्रीचा आपला 8वा दिवस. जागर स्त्री शक्तीचा या सिरीजचा बघता बघता आजचा 8वा दिवस आला. आज आपण वंदन करणार आहोत हे ह्या 8व्या दिवशीची जी आपली देवी आहे, जिचा वर्ण एकदम शुभ्र असा आहे आणि जिचं तेजस्वी रूप आहे, अशी ती महागौरी. महा म्हणजे महान आणि गौरी म्हणजे गौरवर्ण असलेली, शुभ्र पांढरे वस्त्र नेसलेली आणि वृषभावर आरूढ असलेली ही देवी. खरं तर अंतर्मनाची आपली शुद्धता, ती पवित्रता, सात्विकता आणि क्षमाशीलता याचं मूर्तिमंत उदाहरण आणि याचं एक आपल्याला प्रतीक म्हणता येईल अशी ही महागौरी. तर आज बघतो आपण समाजामध्ये किती द्वेष आहे एकमेकांबद्दल, तो तिटकार आहे, तिरस्कार आहे, मत्सराचा भाव आहे. पण या सगळ्या गोष्टींमध्ये सुद्धा अंतर्मनाची आपली शुद्धता, ती पवित्रता जपणे हा खरं तर ही एक साधना आहे. आणि याचं एक सुंदर असं उदाहरण आणि सगळ्यात छान असं उदाहरण जर द्यायचं झालं तर स्वाध्याय परिवाराचे प्रणेते पांडुरंग शास्त्री आठवले, म्हणजेच आपले दादाजी यांनी लाखो लोकांमध्ये ती कर्मभक्ती जागृत केली. त्याचबरोबर निस्वार्थ भावाने जेव्हा आपण कुठलीही कर्म करतो, ती भक्ती करतो, ही किती छान असते. आणि त्यांनी आपल्याला आपली अंतर्मन शुद्धता तर होतेच होते, आपला स्वतःचा अभ्यासही होतो आणि त्याचबरोबर जपली जाते ही समाजाबद्दलचं प्रेम आणि तो आदरसुद्धा. दादाजींनी बरेच प्रयोग केले. त्याच्यामध्ये त्यांनी गावांमधली जी लोकं आहेत त्या लोकांना शेती करणं, तिथे तलाव बांधणं अशी कामंसुद्धा त्यांनी केली. परंतु ही जी स्वाध्याय परिवारातली लोकं आहे, जेव्हा ते शेती वगैरे करतात तेव्हा त्याचा जो काही पैसा मिळतो हा तो स्वतःसाठी कधीच वापरत नाही, तर तो त्या समाजासाठी, त्या गावासाठी वापरला जातो. आणि ही निस्वार्थ भाव हा दादाजींनी प्रत्येकापर्यंत पोहोचला. मी केलं हा अहंकारही नाही आणि मला काय मिळेल ही अपेक्षाही नाही. आणि अशी ही भक्ती जी दादाजींनी शिकवली, आज लाखो परिवार यांच्याशी जोडले गेले आहेत आणि अत्यंत शुद्ध पवित्र मनाने ही भक्ती केल्या जाते. खरोखर हे महागौरीचंच एक रूप म्हटलं जाईल. ती खरोखर ही महागौरी अशा पद्धतीने त्या प्रत्येक व्यक्तीमध्ये असते. हे देवीचं रूप एकदम शांत आहे, एकदम स्थिर असं आहे. आणि याच्यामध्ये सगळ्यात मोठा असा गुण जो आहे तो म्हणजे क्षमाशीलता. दुसऱ्यांना क्षमा करणं म्हणजे आपण खरं तर दुसऱ्यांना क्षमा करतो म्हणजे आपणच त्या ओझ्यातनं कुठेतरी वेगळं होणं, मोकळं होणं याचा खरा अर्थ आहे की दुसऱ्यांना क्षमा करणं. याचं एक खूप सुंदर असं जर उदाहरण द्यायचं झालं तर आपल्या इतिहासामधलं एक पौराणिक याच्यामधलं उदाहरण आहे, ज्याच्यामध्ये वसिष्ठ ऋषी आणि विश्वामित्र जेव्हा ऋषी नव्हते, जेव्हा ते एक राजा म्हणून होते, तेव्हा कामधेनू या गायीवरनं त्या दोघांमध्ये वाद झाला होता. आणि त्या वादामध्ये विश्वामित्रांना इतका राग आला की विश्वामित्रांनी वसिष्ठांच्या 100 पुत्रांची हत्या केली. आणि पुत्रशोकाने अत्यंत व्याकुळ झालेले वसिष्ठ ऋषी तरी सुद्धा त्यांनी अजिबात कुठलंही रिॲक्शन न देता त्यांनी विश्वामित्रांना क्षमा केली. खरोखर बघा ना, किती मोठी गोष्ट आहे ही. आज आपल्या मुलाला कोणी एखादी गोष्ट बोलली तरी आपण त्याच्यावर धावून येतो, त्याला लगेच आपण बोलतो. वसिष्ठांमधलं ते तेज बघा किती असेल याचा आपण विचार पण नाही करू शकत. आणि जेव्हा विश्वामित्रांना त्यांनी वसिष्ठांनी जेव्हा विश्वामित्रांना क्षमा केली तेव्हा विश्वामित्रांना त्यांची चूक कळली आणि खरंच त्यांचं हृदय परिवर्तन खरं तर तेव्हा झालं. आणि एका राजापासनं म्हणजे एका राजश्रीपासनं ते ब्रह्मर्षी पदापर्यंत पोहोचले. म्हणजे क्षमेमध्ये किती ताकद आहे बघा ना. एखादा साधा व्यक्ती हा किती मोठ्या पदापर्यंत पोहोचू शकतो, ही क्षमेची ताकद आहे. आज या महागौरीला वंदन करताना हेच मागेल की प्रत्येकामध्ये जसं दादाजींमधली ती
निस्वार्थ भावना, ते निस्वार्थ प्रेम, प्रत्येक जीवाविषयीची असणारी ती तळमळ, ते प्रेम प्रत्येकांमध्ये जागृत हो आणि वसिष्ठांसारखी क्षमाशीलता ही प्रत्येकामध्ये येऊ, जेणेकरून समाजामध्ये जे आपण एकमेकांविषयी द्वेष म्हणा, मत्सर, राग हा आपल्याला येतो, तो न येता आपण क्षमा करणं हे शिकलो पाहिजे या महागौरीकडनं. आज या मातेला वंदन करूया आणि तुम्हा सर्वांना खूप खूप धन्यवाद आहे. या सुंदरशा सिरीजला तुम्ही सर्वजण जी साथ देत आहे त्या सर्वांसाठी थँक्यू. आज या चॅनलला नक्की लाईक अँड सबस्क्राईब करा. तुम्हाला अजून काही हवं असेल तेही कळवा. थँक्यू, थँक्यू, थँक्यू सो मच.